मोठी आहे, जायला वेळ लागेल. काहीतरी उपाय करायला हवा. त्याचा जीव घ्यायचा तूच प्रयत्न केलायस. माझ्या इंद्राच्या कड्यावरचा अपघातही तूच घडवून आणलायस. माझ्या इंद्राच्या आयुष्यात कायमचं निघून जायचं. तुझ्याकडे फक्त 2 पर्याय, एक तर तुरुंगात जायचं, नाही तर स्वतःच्या घरी जायचं. म्हणून मला घर सोडून इकडे यावं लागलं. मला ना एक वेगळाच डाऊट आहे. डाऊट? कसला डाऊट? नक्की काहीतरी गडबड आणि मला तेच शोधून काढायचंय. भावा तुला वाटतंय ना, म्हणजे तसंच असणार. जेव्हा जेव्हा तुला असं वाटलंय ना, तेव्हा तेव्हा तसंच घडलंय, मला माहितीये. हो, पण यावेळी ना मला फक्त शंका वाटते. पक्का काय माहित नाही. पक्का पुरावा आपल्याला शोधावा लागणार. हो, पण आता तू त्या घराच्या बाहेर राहून कसं पुरावा शोधणार आहे? हो ते तर आहेच, पण आता याच्यावरती काहीतरी मार्ग काढावा लागणार आणि लवकरात लवकर मार्ग काढावा लागणार, नाहीतर ना मोठं काहीतरी घडेल असं वाटतंय मला. आपण असं कर, तू हे इंद्र सरांना का नाही सांगत? नाही रे गोट्या, त्यांना सांगून नाही जमणार. अरे आता कुठं बरं व्हायला लागले ते, मला आधीच त्यांची काळजी वाटते. अरे ते लवकरात लवकर बरं व्हायला पाहिजेत, त्यांना काय व्हायला नको गोटे. अगं पण तू त्यांची अशी डाल बनून उभी राहिल्यावर त्यांना काय होणार आहे तेव्हा? अरे हो गोट्या, पण आता मी तिकडे त्यांच्या बरोबर नाहीये ना, आणि मी तिकडे नाहीये ह्याचा कोणीतरी गैरफायदा नको घ्यायला अशीच भीती वाटते मला. गोट्या अरे मला ना इंद्रजित सरांची खूप काळजी वाटते. कधी त्यांना या सगळ्यातून बाहेर काढते ना असं झालंय मला. ऐक ना, राणी कुठे आहे रे? घर सोडून गेल्या. काय? अरे पण का? त्यांना गिल्टी वाटत होतं म्हणे. दादावर ही अवस्था आली त्यांच्यामुळे आली असं त्यांना वाटतं. अरे काही काय जुगराव, तिने असं का केलं यार? काय माहित, मला आधीच कळायला हवं होतं. वहिनी जायच्या आधी मला भेटून गेल्या. काय म्हणाले ती तुला? दादाला सरप्राईज द्यायचं होतं त्यांना. हा कॅमेरा दुरुस्त झाल्यावर दादाला गिफ्ट द्या म्हणाले. मला थोडं विचित्र वाटलं, म्हणून मी त्यांना विचारलं, पण अहो मी कसं काय गिफ्ट देणार? तर त्याने ते बोलणं टाळलं आणि निघून गेले. यार राणी हे घर सोडून गेली आहे हे मला पटतच नाहीये. पण दादा म्हणत होता मी समजावून आणतो घरी, पण काकी नाही म्हणाल्या. का? काय माहित. यार मम्मा पण ना अति करतीये.